म्हातारपण असे दुजे बालपण, समजून घ्या ना आमुचे मन. नको मला तुमची धन दौलत, हवय फक्त आपलेपण. हाच आपलेपणा बघायला आज आपण आलोय स्वामी निवास वृद्धाश्रमात. चला तर मग भेट घेऊया संस्थापिका गौरी धुमाळ यांची. नमस्कार, मी गौरी जोशी. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत स्वामी निवास वृद्धाश्रमाच्या संस्थापिका गौरीताई धुमाळ यांना भेटायला. नमस्कार ताई. नमस्ते मॅडम. स्पेसिफिकली वृद्धाश्रमच सुरू करायचा असा विचार तुमच्या मनात कधी आला? माझा एकटेपणा घालवण्यासाठी माझा वृद्धाश्रम ही कन्सेप्ट मला जास्त योग्य वाटली. एकटेपणा हा आला होता माझा घटस्फोटानंतर आणि आधार शोधण्यापेक्षा आधार देणं मला जास्त सोपं वाटलं. त्याच्यामुळे मी त्या ओघामध्ये आणि सिनियर सिटीजनबद्दल माझा जास्त एक कल होता. कारण माझ्या लहानपणापासून 10 वर्ष माझ्या आजी आजोबांनी माझा सांभाळ केलेला होता. सो आणि डिप्रेस्ड होते, थोडंसं पुणं सोडायचं असं डोक्यामध्ये होतं आणि एकंदरीत त्याच डिप्रेशनमध्ये मी एक दिवशी सहज रोडवरती चाललेले होते आणि एक 90 वर्षाची आजी मला दिसली, जे की माझ्यासारखीच फेअर होती थोडीशी. आणि तिला बघून मी माझ्या मनामध्येच बोलले की ह्या आजीसारखीच माझं म्हातारपण ज्यावेळेस येईल त्यावेळेस ह्या आजीसारखीच मी दिसेल. आणि मे बी तिने मनातलं ओळखलं की काय, अशी तिने गोड स्माईल दिली आणि ती नंतर त्यावेळेस माझ्याशी बोलायला लागली आणि तिने एकंदरीत मला सांगितलं की चल आपण माझ्या घरी येतेस का तू. आणि मग तिथून आमच्या गप्पा टप्पा चालू झाल्या आणि तिने मला तिच्या घरी घेऊन गेली. आणि जेव्हा तिच्या घरात आम्ही गप्पा मारत होतो त्यावेळेस ती एकटीच राहत होती. त्या पिरियडमध्ये म्हणजे मी तरुण वयात जे फेस करत होते, जो एकटेपणा मला खावत होता आणि त्याच 90 वर्षाच्या फेसमध्ये ती ते सगळं फेस करत होती. सो त्यावेळेस तिला मी म्हणालं की तू माझ्यासोबत राहशील का म्हणून. पण ती म्हणाली तुझं वृद्धाश्रम आहे का. तर ते वृद्धाश्रम हा शब्द मला तिथे तिच्याकडून क्लिक झाला आणि तेव्हा डोक्यामध्ये असं आलं की आपण वृद्धाश्रम चालू करूया. तर तिला मी म्हटलं तू घरी नाही येणार का. ती म्हटली घरी मी माझी मुलगी कशी तू मला सोडेल म्हणून. तर म्हटलं मग वृद्धाश्रमात तू येशील का. तर म्हणाली की हो मी वृद्धाश्रमामध्ये, तुझं जर वृद्धाश्रम असेल तर मी नक्कीच विचार करेन, मी माझ्या मुलीला विचारेल. त्यावेळेस मला ते क्लिक झाल्यानंतर मी वृद्धाश्रम आपण चालू करूया ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली. म्हणजे तुम्हाला समाजासाठीही काहीतरी करायचं होतंच आणि आपण म्हणूया कर्मधर्म संयोगाने तुम्हाला समोर वृद्धाश्रम हा मार्ग दिसला आणि तुम्ही त्यावेळेस तुमचं वयही लहान होतं असं म्हणालात. सो इथे कोणत्या प्रकारच्या व्यक्ती येऊ शकतात? बेसिकली आपल्या इथे बेवारस निराधार व्यक्ती आहेत. जुनं फर्निचर समजून काही पालकांना बाहेर काढलं जातं. मुलं असून सुद्धा त्यांचा सांभाळ केला जात नाही. त्याच्यानंतर नाईलाजाने जे भिक्षा मागतात तसे पालक आपल्याकडे आहेत. आणि अशा पालकांना म्हणजे ज्यांना कोणीच नातेवाईक नाही आहे, ज्यांना अगदी खरंच म्हणजे काय म्हणतो आपण, आंब्याची कोय जशी आपण गोडवा खाल्ल्यानंतर जशी फेकल्या जाते रस्त्यावर, तसंच थोडक्यात आपण त्या पालकांचा इथे सांभाळ करतोय. आणि मी सांभाळ करत नाही आहे, हा आधार खरं तर स्वामी करतायत आणि त्या पात्रतेची मला त्यांनी बनवली आहे. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे असं मी म्हणेन. अरे वा, खूपच पॉझिटिव्ह. आणि तुम्ही स्वतः हे करताय आणि अर्थातच स्वामींवर तुमचा असलेला विश्वास तुम्हाला आधार देत असेल, मानसिक तुमचा आधार वाढवत असेल. नक्कीच नक्कीच. सो मग इथे आत्ता तुम्ही जेव्हा हे मनामध्ये आणलं की तुम्हाला आश्रम सुरू करायचा आहे, तर आता एखादी गोष्ट मनात आली म्हणून सुरू नाही करता येत. बरोबर. त्यामुळे त्यामागे बऱ्याचशा गोष्टी असतात. अगदी डॉक्युमेंटेशन असतं, रजिस्ट्रेशन असतं, त्यासाठीची लागणारी माहिती असते. मग तुमच्या जेव्हा मनात आलं किंवा तुम्हाला जेव्हा असं वाटलं की आपण आता वृद्धाश्रम सुरू करणार आहोत किंवा करायचं आहे आपल्याला, तर तेव्हा तुम्हाला माहीत होतं का की या सगळ्या गोष्टींची गव्हर्नमेंटची काही पॉलिसी असते का किंवा त्याची काही प्रोसिजर असते का? ॲक्च्युअल खरं तर मी काहीतरी असं ठरवून ते केलं नव्हतं. त्याच्यामुळं काहीच असं माहिती नव्हतं की आपण फक्त एवढंच मी ऐकून होतं की धर्मादायमध्ये रजिस्टर्ड करतात. आणि त्यावेळेस लॉकडाऊनचा पिरियड होता. कोणाकडून सल्ला घ्यावा किंवा काय घ्यावं किंवा कोणत्या तरी एखाद्या आश्रममध्ये जाऊन तिथे रिसर्च करावा किंवा सर्च करावा.
कारण माझ्या डोक्यामध्ये फक्त मी एखादी गोष्ट जर करायची असेल तर ती लगेच मी 1000 गोष्टी मी त्या विचार करत बसत नाही. कारण मला स्पेसिफिक असा अनुभव आहे की आपण 1000 गोष्टी जर आधीच विचार करत बसलं की ती गोष्ट कधीच होत नाही. कारण येणाऱ्या अडचणी आधीच आपल्याला दिसत जातात, मग ती भीती निर्माण होते. त्याच्यामुळं काही ठरवलं नव्हतं, फक्त धर्मादायमध्ये गेले आणि त्यावेळेस धर्मादायमध्ये माहितीपत्रक जे वृद्धाश्रमाचं होतं ते घेऊन आले, वाचलं आणि त्याच वेळेस पटकन ठरवलं की हां आपण वृद्धाश्रम टाकू शकतो, करू शकतो. मग माझ्या फ्रेंड सर्कलमधूनच मित्र जे काही कोणी मैत्रीण होते त्यांना मी जमा केलं. 7 मेंबर लागतात कारण कमिटी निर्माण करायला. सो तसे मग मी 7 मेंबर्स जे जवळचे आहेत थोडेसे आणि जे थोडं पॉझिटिव्हली माझ्या बाबतीत मत मांडू शकतात अशा व्यक्तींना मी जमा केलं आणि वृद्धाश्रमचं कमिटी मेंबर रजिस्टर्ड केली आणि स्टार्ट केलं. पण जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मी अगदी 3 BHK फ्लॅटमध्ये केलं होतं. त्या अडचणी पण तिथे भरपूर आल्या. 70 लोक सोसायटीची माझ्या अगेन्स्ट होती आणि 3 BHK फ्लॅटमध्ये जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा 5 बेड पालकांसाठी, 1 बेड मी माझ्यासाठी ठेवला होता. कारण मला तो माझा एकटेपणा घालवण्यासाठीच हे केलं होतं. मी श्रीमंत नव्हते किंवा एखाद्या निवडणुकीला मला उभं राहायचं नव्हतं. मग त्या 5 पालकांचं मीच सगळं करायची, डायपर चेंज करण्यापासून, आंघोळ घालण्यापासून, स्वयंपाक करायची, त्यांना जेवू खाऊ घालायची. पण मी त्यांची फीस घेत होते. डोक्यात कुठेही विनाशुल्क मी कोणाचा सांभाळ करेल असं कधीच नव्हतं. फक्त क्लिनिंगसाठी एक मावशी ठेवली होती आणि 6वा बेड मी माझ्यासाठी करून तिथे मी सगळं, आणि खूप आनंद वाटायचा मला त्या कामामध्ये. आणि नंतर मग जेव्हा कॉल असे बेवारस आज्यांचे मला येत गेले त्याच्यामध्ये मी भावनिक खूप गुंतत गेले आणि मग पुढे जात गेले. हो, आणि तुमच्या तोंडून पालक हा शब्द आला तर तुम्ही छान वाटलं की तुम्ही या वृद्धांना सुद्धा स्वतःचे आई वडील असल्यासारखं सांभाळताय आणि म्हणून त्यांना तुम्ही पालक म्हणताय. आणि तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे तुम्ही 3 BHK मधून या गोष्टीला सुरुवात केली आणि मग तिथे नक्की अडचणी आल्या म्हणजे काय आल्या? अडचणी म्हणजे मला तिथं अगदी कोर्टामध्ये उभं राहिल्यासारखं मला खाली कठड्यात उभे करायचे आणि म्हणायचे, बाई तुला लाज वाटते का की वृद्धाश्रम तू एका सोसायटीमध्ये चालू करतेस. कारण सोसायटीमध्ये शक्यतो असं काही कोणता बिझनेस नव्हता खरं तर तो माझ्यासाठी ती सेवा होती. पण लोक बिझनेस म्हणून घेत असतील मे बी, ते त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या नजरेमध्ये मी चुकीची असेल. पण त्यावेळेस मला मी चुकीची होते असं कधी वाटलं नाही. मी त्यांना म्हणायचे मला नाही लाज वाटत कारण मी मसाज पार्लर वगैरे चालवत नाहीये किंवा गैरवर्तन काही करत नाहीये. सो त्यांना सुद्धा मी पुरून उरले होते. मी कमिशनर ऑफिसपर्यंत वगैरे परवानगी घेण्यासाठी लेटर आणलं, हे ते सगळ्या गोष्टी. आणि मी त्यावेळेस 2 व्हीलर होती माझ्याकडे. 2 व्हीलरवरती खाली पार्किंगला 2 व्हीलर लावली तर ते सीट पाडणं किंवा गाडीच पंक्चर करणं, ह्या सगळ्या गोष्टी मला तिथे खूप जास्त फेस कराव्या लागल्या. एकंदरीत नंतर पुढे जसा बेवारस आजींचा मला कॉल येत गेला आणि त्यांच्यामध्ये मी भावनिकरित्या जेव्हा गुंतत गेले त्यावेळेस असं वाटलं की आपण जे फीस नाही भरू शकत आहे त्या पालकांसाठी आपण काहीतरी करूया. आणि ज्या काकांचा फ्लॅट तिथे मी भाड्याने घेतला होता त्या काकांचेच एक खास जवळचे मित्र होते, जे की त्यांचं पौड गावामध्ये वृद्धाश्रम होतं, वृंदावन वृद्धाश्रम म्हणून. ते बंद पडलं होतं. मग तो अख्खाच्या अख्खा सेटअप मला तिथे ते घे म्हणत होते. पण त्यावेळेस मी त्यांना म्हणालं होतं की माझ्याकडे डिपॉझिट वगैरे नाही आहे. तर ते म्हणाले ठीक आहे आम्ही डिपॉझिटमध्ये ॲडजस्ट करूया म्हणून. मी एकदम मला छान वाटलं, म्हटलं चला काहीतरी स्वामींची इच्छा आहे म्हणून एकदा बघून तर यावं ह्या दृष्टिकोनातून मी आले. आणि म्हणजे ही स्वामींचीच कृपा म्हणेल. खूप जास्ती धार्मिक पण बोलती असं नाही आहे किंवा अंधश्रद्धा वगैरे असं काही नाही. पण जिथं स्वामींचं बोधवाक्य आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, आणि तेच वाक्य मला तिथे लागू पडतं. तिथं स्वामींचं एक मंदिर बांधलेलं होतं. जवळपास 25 ते 30 वर्षापूर्वीचं ते स्वामींच्या पादुका त्यांनी अक्कलकोटवरून तिथे प्रस्थापित केल्या होत्या, स्थापना केलेल्या होत्या. आणि अक्कलकोटवरूनच छोटी छोटी एक 5 रोपं होती जे की एकत्र त्यांनी तिथे वटवृक्ष असं लावलं होतं. म्हणजे वड, पिंपळ, परत अजून एक शमी वगैरे असं काही झाडं होती. ती अक्कलकोटवरून छोटीशी रोपं आणली होती आणि त्याचं 25-30 वर्षानंतर ते मोठं वृक्ष तयार झालं आणि तिथं ते वृद्धाश्रम. म्हणजे मला त्यावेळेस तर 100 काय 1001% असं वाटलं की स्वामींचीच कुठेतरी आपल्याला साथ मिळते.
कसं ते डिपॉझिट मॅनेज झालं, कसं काय झालं मला नाही कळालं. आणि अख्खा सेटअप मला तिथे म्हणजे जसं आजी आजोबांना इकडून उचलायचं होतं आणि तिथे नेऊन ठेवायचं होतं. कुठेही वस्तूंमध्ये इन्व्हेस्टमेंट नव्हती, काही नव्हती, फक्त डिपॉझिट द्यायचं होतं आणि चालू करायचं होतं. अगदी भांडी, शेगडी, ताटं, वाट्या सगळं मला तो सेटअप मिळाला होता. सो मग मी तिथे उडी मारली आणि 5चे 25 कधी झाले मला नाही कळालं. आणि त्या पद्धतीने मग आत्ता तरी सध्याच्या परिस्थितीत 43 पालक आहेत आपले, कारण ती जागा नंतर अपुरी पडायला लागली. आणि आत्ता हे रिसॉर्ट जे आहे आपलं अकोले गावामध्ये आपलं वृद्धाश्रम आत्ता सध्याच्या परिस्थितीत चालू आहे. आणि ही जवळपास 1 एकर 1.25 एकरमध्ये आपला सेटअप आहे. आणि आता 43 पालक आहेत. 43 पालकांपैकी मिनिमम 7 पालक जर आपण सोडले तर बाकीचे सगळे आपण विनाशुल्क सांभाळतोय. आणि खरंच हा स्वामींचा आशीर्वाद म्हणा, स्वामींची शक्ती म्हणा. तुम्हाला सर्वांना खोटं वाटेल पण इथे जोडलेले डोनर किंवा पालक हे सगळे स्वामी भक्त आहेत. नाही, नक्कीच श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्हीमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. काही जणांची स्वतःच्या कामावर श्रद्धा असते, काही जणांनी देवावर श्रद्धा ठेवावी, यामध्ये काही चुकीचं नाही. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्वामींची इच्छा असेल तर म्हणूनच तुम्ही त्यांच्यावर भक्ती करत असाल, त्यांच्यावर श्रद्धा ठेवत असाल. इथे जेव्हा आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला तिथे त्रास दिला गेला किंवा तर प्रत्येक चांगलं काम करताना कुणी आपल्याला सतत त्रास देतच असतं, पण त्यातूनही तुम्ही तरलात आणि आज आता इथे जवळपास 1.25 एकरमध्ये तुम्ही आम्ही बघतो इथे आल्यापासून बऱ्यापैकी सोयीसुविधा आहेत. इथे लायब्ररी आहे, डायनिंग हॉल आहे, इथे मोठा त्यांना जेवण्यासाठीची व्यवस्थित अशी सुंदर हे आहे. इथे बाहेर स्वामींचं मंदिर आहे. ते रोज संध्याकाळी इथले पालक भजन करतात असंही तुम्ही म्हणालात. त्यांच्याशी मगाशी गप्पा मारताना ते खूप आनंदात होते असंही त्यांच्या बोलण्यावरून जाणवलं. आपल्या इथे 5 वाजता 4-4:30 वाजता जेव्हा चहा बिस्किट होतो त्याच्यानंतर 5 वाजता आपण भगवद्गीता पठण घेतो, जे की एक जण वाचतो आणि बाकीचे सगळे जण ऐकत असतात. म्हणजे मग अशा प्रकारचे पण उपक्रम चालतात का? त्या योगा पण आजी एक म्हणत होत्या. सकाळचा योगा घेतो आपण, परत त्याच्यानंतर सकाळची आरती होते स्वामींची. त्याच्यानंतर बरेच असे उपक्रम आहेत, बरेच आपण सणसूद तर प्रत्येक आपण साजरी करतो. इव्हन नागपंचमी आपण साजरी करतो. नागपंचमीच्या वेळेस मी कासारीन घेऊन येते, मेहंदीचे कोण आम्ही आणतो. परत दिवाळी, गणपती उत्सव ह्या सगळ्या गोष्टी आपण साजरी करतो. म्हणजे त्यांना एक घर पण कुठेतरी निर्माण करायचं असतं आणि त्याच्यामध्ये माझे सतत प्रयत्न चालू असतात. आणि ते पण ॲक्टिवली आणि पॉझिटिव्हली खूप जण साथ देतात. म्हणजे अगदी वय हे मॅटर करत नाही खरं तर. ते पण छान डान्स करतो आम्ही एकत्र, लाऊडस्पीकर वगैरे लावून डान्स वगैरे करत असतो. अरे वा. म्हणजे इथे आता नक्की कोणकोणत्या प्रकारच्या तुम्ही सोयी सुविधा पुरवता? आपल्या इथे सोयी सुविधा म्हणजे सगळंच आहे. डॉक्टरचं म्हणजे जे काही वैद्यकीय मदत लागते ती सुद्धा आपल्या, कारण मोठ्या बहुसंख्येने लोकांना शुगर आहे, ब्लड प्रेशरचा त्रास आहे म्हटल्यानंतर डॉक्टर तर खूप गरजेचं आहे आणि ते जास्त महत्वाचं आहे. डॉक्टर जोशी आणि डॉक्टर एक महाजन म्हणून आहेत, पौड गावामधलेच आहेत. ते आपल्याकडे दर गुरुवारी आठवड्यातून एकदा व्हिजिटला येतात. मेडिसिन देण्यापासून वगैरे आपण इथे सगळी सुविधा देतो. त्याच्यानंतर आपल्या संस्थेला शासकीय अनुदान अजून काहीच नाही आहे. सो प्रायव्हेट फंडिंगवरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. इथे येणाऱ्या पालकांसाठी काही डॉक्युमेंटेशन किंवा ॲडमिशन प्रोसेस आहे का? हो, ॲडमिशन प्रोसेस म्हणजे आपण जर एखादा बेवारस आजीचा जर कॉल आला, सपोज XYZ कोणी पर्सन आहे आणि त्यांनी मला फोन केला की ताई ह्या एरियामध्ये आपण एखादी आजी मी बघतोय आणि त्या आजीला आपल्या आश्रमामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे किंवा ठेवू शकता का तुम्ही? सो तुमची काय प्रोसेस आहे? तर आपण जनरली त्यांना असं सांगत असतो की तुम्ही फक्त 3 दिवस त्याच ठिकाणी ती आजी राहतीये का हे आधी पहिलं तर ऑब्झर्व करा. दुसरी गोष्ट, तिला तुम्ही एकदा विचारा की वृद्धाश्रमात तू राहशील का? कारण पहिली तर मानसिकता त्यांची खूप जास्त गरजेचं आहे, कारण जबरदस्ती आपण कोणाला आणून ठेवू शकत नाही किंवा काही नाही. तर ती ओके बोलली तर मग मी तिथे जाते, मी स्वतः जाते. कारण पहिले मला खूप बॅड एक्सपिरियन्स आलेत, ज्यांना गरज नसताना सुद्धा काही जण येतात, राहतात 3-4 दिवस. पहिले मी आधी काही फॉर्मॅलिटीज वगैरे कंप्लीट करून नव्हते घेत, पण म्हणतात ना अनुभवातूनच माणूस पुढे पुढे जातो. डिग्रीला काही उपयोग नसतो, अनुभवच जास्त महत्त्वाचा असतो.
मग मी त्यावेळेस स्वतः तिथे जाते, त्या आजीची शहानिशा करते, तिची मानसिकता परत एकदा माझ्या दृष्टिकोनातून मी चेक करते आणि ती खरंच गरजेची आहे का. मग तिथे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा मी बघते की किती दिवस आजी इथे आहे किंवा किती दिवस हे बाबा इथे आहेत, मग काय परिस्थिती आहे त्यांची, घरचे कोणी येतात का जातात का, असं सगळं विचारते. आणि मग ज्या भागामध्ये ती आजी किंवा आजोबा आहेत त्या भागातल्या तिथल्याच पोलीस चौकीमध्ये आपण नोंद करतो. ऑब्व्हियस ते रस्त्यावरती राहत असतात, त्याच्यामुळे त्यांचं आधार कार्ड किंवा ID प्रूफ वगैरे काहीही नसतं. सो मग आपण आपला साध्या पेपरवरती एक ॲप्लिकेशन लिहितो की ह्या आश्रमामध्ये आपण आजीला, ही बेवारस असून एवढ्या दिवस इथे आजूबाजूच्या लोकांना आपण विचारलेलं आहे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून हिला सांभाळणारं कोणी नाही आहे नसल्यामुळे आपण स्वामी निवासमध्ये तिच्या जबाबदारीवरती आपण घेऊन जातो आहे. सो पुढे चालून जर वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांचं काही बरं वाईट झालं किंवा दुर्दैवी काही घटना झाल्या तर सर्वस्वी, कारण ही कन्सेंट घेणं खूप महत्त्वाचं असतं. मला अजून कधी टचवूड असा कधी बॅड एक्सपिरियन्स आलेला नाही आहे, पण अलर्ट राहणं कायम जास्त योग्य आहे. आणि पुढच्या दृष्टिकोनातून चांगलं काम केल्यावरती शाबासकी द्यायला कोणी येत नाही, पण वाईट काम होऊ द्यात किंवा ती आजी तिथे 8 दिवस 6 महिने वर्षभर ती गूघाणेमध्ये तिथे लोळत पडू द्यात, पण लोकांना काही इंटरेस्ट नसतो कोणामध्ये, कारण कोणाला कोणाच्या बाबतीमध्ये इंटरफेअर करायचा नसतो किंवा वेळ पण नसतो. पण इकडे आल्यानंतर थोडंसं काही झालं की अगदी 1000 जण इथं गेटपाशी असतील उभे, काही वाईट झालं तर. सो मग मी अलर्ट राहते आणि पोलीस नोंद केल्याशिवाय आपण आपल्या आश्रमामध्ये कोणालाच प्रवेश घेत नाही. पोलीस व्हेरिफिकेशनचा तो सही शिक्का आपण घेतो, त्याच्यानंतरच आपण बेवारस आजीचं ॲडमिशन आपल्या इथे करतो. तुम्ही आत्ता म्हणालात की टीका करणारेही लोक असतात किंवा छोटं काही वाईट काही झालं की लगेच, मला याबद्दलच विचारायचं होतं की तुम्ही आतापर्यंत 3 जागा बदलल्या की जागा पुरत नाहीये किंवा आधीच्या जागेवरच्या अडचणीमुळे. बरोबर. पण मग तुम्हाला काय प्रकारचे नक्की रिस्पॉन्स मिळाले तिथल्या समाजाकडून, म्हणजे अदरवाईज या लोकांच्या पेक्षा? टीकेचं पहिलं मी एक उदाहरण देईल. खरं तर वस्तुस्थिती एखाद्या लोकांना म्हणजे समाजापुढे असणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त नाण्याला दोन्ही बाजू असतात ना, सो त्या दोन्ही बाजू लोकांनी किंवा समाजाने बघाव्यात असं मला तरी वाटतं. माझाच एक अनुभव सांगते. आपली संस्था, जसं की मी मगाशी म्हणालं की शासकीय अनुदान आपल्याला काहीच नाही आहे, जे काही आहे ते प्रायव्हेट फंडिंगवरती आहे. तुमचं वापरलेली गोष्ट आम्ही इथे आनंदाने साजरी करतो, आनंदाने माझी माणसं घालतात. इव्हन काही साड्या मी सुद्धा डोनेशनमध्ये वापरलेल्या साड्या माझ्याकडे असतात आणि मी पण घालते, कारण माझी माणसं आनंदाने घालतात तर मला त्याच्यामध्ये काही लाज वाटायचा काही प्रश्नच येत नाहीत. आणि मी एक आई म्हणून मी त्यांचा सांभाळ करते. तर नागपंचमी आत्ता मागे जी गेली आहे त्या नागपंचमीमध्ये काठीपदराच्या साड्या मी सिलेक्टिव्ह साड्या डोनेशनमधल्या कपड्यांमधून काढल्या आणि त्या आज्यांना नेसवल्या होत्या आणि आम्ही छान कणकेचा एक नागोबा तयार केला आणि त्या टेबलवरती मांडला आणि आम्ही फेरा धरून तो झोपाळा सजवला होता. झोपाळ्यामध्ये बसवून आजी आजोबांचा मी व्हिडिओ काढला होता, आजीचा व्हिडिओ काढला आणि तो मी सोशल मीडियावरती टाकला होता. तर त्या सोशल मीडियामधून एका पर्सननी मला एक टीका केली. टीका म्हणजे तिकडून मला मेसेज केला की ह्या तुझ्या आश्रमातल्या आज्या आहेत का? मी म्हटलं हो काकू, माझ्या आश्रमातल्या आहेत. तर त्या म्हणाल्या की आजींच्या कपड्यांवरून असं वाटत नाही आहे की आर्थिक परिस्थिती आश्रमाची डाऊन आहे. तर मला ती गोष्ट ऐकल्यावरती खूप हर्ट झालं होतं. त्यांना काही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता किंवा काही नाही. मी उलटं उत्तर पण दिलं नाही, म्हटलं नाही काकू असं काही नाही आहे, त्या डोनेशनमधल्या साड्या आहेत असं मी फक्त एवढं बोलून मी स्टॉप केलं. पण 2 दिवस माझ्या डोक्यामध्ये तेच चक्र की अरे असं का? आज जर तुमच्या वापरलेल्या कपड्यांमध्ये माझी माणसं आनंद शोधतात किंवा तुमच्या जुन्या कपड्यांमधून आनंद आम्ही साजरी करतोय, तर हा माझा काय आणि दुनियेचा काय, समाजाचा काय, हा विजय आहे की आपल्या वापरलेल्या टाकून दिलेल्या वस्तूंवरती कोणीतरी आयुष्य काढतंय पुढे आणि ते पण हसत हसत काढतंय. तर ह्या गोष्टीवरती तुम्ही टीका करून तुम्ही परत पाय खेचू नका किंवा आम्हाला डिसअपॉइंट करू नका. पण मग माझ्या जे कोणी माझ्यावरती प्रेम करणारे किंवा संस्थेवरती प्रेम करणारे डोनरच जे होते, जे त्यांनी पॉझिटिव्हली कमेंट्स केल्या होत्या की अगं आजकाल कोणावरती टीका झाल्या नाही, टिळकांवरती टीका झाल्यात, बाकीचे म्हणजे जे कोणी सोशल वर्क करत होते त्या मोठ्या मोठ्या महान व्यक्तींवरती टीका झालेल्या आहेत.
तर म्हटलं टीका होतातच, चांगलं काम करण्यामध्ये टीका होतातच, पण मी टीका झाल्यानंतर कुठे काम थांबवण्याची वृत्ती माझी नाहीये किंवा मी थांबणाऱ्यातली नाहीये. मी तर पुढे काम करतच राहणार आहे अजूनही, कितीही अडचणी आल्या तरी. पण वस्तुस्थिती मांडणं खूप गरजेचं असतं, कारण मग समाजापुढे फक्त मग देखावा करू का, की फाटकी कपडे घातलेले आजींचे फोटो किंवा विस्कळीत झालेले आजींचे फोटो असे मांडू का, फाटलेल्या चादरी मांडू का, फाटलेले उशीचे कवर मांडू का. मग तेव्हा समाजाला कळेल का की वस्तुस्थिती खूप वेगळी आहे ह्यांची, नाही ह्या आश्रमात गरज आहे. आणि मला ते हातचे राखून किंवा 4 शब्द कुठेतरी असे बाजूला ठेवून मग ते नौटंकीपणाने बोलणं मला नाही जमत. मी जे काही आहे ते परखडपणाने, बिनधास्तपणाने मला सांगावंसं वाटतं आणि मी मांडते प्रत्येक वेळेस. तर अशा टीका होतात, पण मी त्या अडचणींना सामोरे जाते आणि उत्तरं पण देते मी तेवढंच. आणि तुम्ही आत्ता म्हणालात की डोनेशन्स मिळतात, तर ती डोनेशन्स कोणाकडून मिळतात किंवा असं काही तुम्हाला कोणी करावीत, कोणी करू शकतं इथे, कधी कोणी येऊन करू शकतं? कधीही करू शकतात, कोणीही करू शकतं, असं काही त्याचं लिमिटेशन नाही आहे. आपण अन्नधान्याच्या स्वरूपात मदत घेतो, आर्थिक स्वरूपात मदत घेतो, जुनं फर्निचर आपण घेतो, जुन्या तुमच्या बेडशीट, चादरी, उशीचे कवर, गाद्या, सगळं म्हणजे तुमचा घरात न वापरलेला चमचा किंवा म्हणजे तुमचा तो घेतलाय पण त्याचा काही वापर तुमच्या घरामध्ये होत नाही, पण तो वापर इथे कोणी ना कोणीतरी करत आहे. मी जुन्या चपला सुद्धा घेते, कारण माझी तेवढी ऐपत नाहीये, मी नवीनच सगळ्या पालकांना देऊ शकते. आणि त्याच्यातूनच मी फक्त एवढंच आहे की ते वापरण्याजोगं असावं, कारण जो वापरणार आहे तो पण एक माणूस आहे. आपण माणसांना सांभाळतोय, आपण जनावरांना नाही सांभाळत आहोत. सो तेवढं फक्त एक भान ठेवावं प्रत्येकानेच. तुम्ही मगासपासून म्हणताय की इथे डोनेशन दिली जातात किंवा द्यावी, तर तुम्ही असं काही कुणाचं नाव सांगू इच्छिता का? ॲक्च्युअल मी जसं म्हणाले होते की 3 BHK फ्लॅटमधून आपण जेव्हा पत्रकार भवनच्या तिथं ते वृंदावन वृद्धाश्रम जे बंद पडलं होतं तिथे आपण गेलो होतो आणि तिथे 5चे 25 कधी झाले हे मला कळालं नाही. आणि त्याच 25 पालकांना तिथली जागा अपुरी पडायला लागली. 1 एकरमध्ये जवळपास ती होती. तिथे टॉयलेट बाथरूमचा जरा प्रॉब्लेम होता, म्हणून मग मी सहजरित्या असं एक 2 व्हीलर काढली आणि पुढच्या साईडला म्हटलं एखादं रिसॉर्ट वगैरे काही बंद पडताना दिसतंय का, किंवा कोरोनाच्या काळामध्ये आपण खूप ऐकलं होतं की रिसॉर्ट बंद पडतायत किंवा काय, तर म्हटलं एखादा अजून ह्याच्यापेक्षा मोठी जागा कुठे मिळेल का, ह्या दृष्टिकोनातून मी थोडीशी पुढच्या साईडला येत होते. आणि हीच जागा जिथे आत्ता आपण बसलो आहोत, तर हीच जागा मला ती दिसली. 8 दिवस झालं मी त्यांचा ओनरचा नंबर काढण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेस मला मिळाला नव्हता. आणि हे जे ओनर आहेत ते मला अगदी लहानपणीपासून ओळखतात. त्या ओनरचा मला अचानक एकदा फोन आला, एका आजीच्या रिलेटेड फोन आला. त्या फोन आजीच्या बाबतीमधला तो सगळा टॉपिक संपल्यावरती ते मला म्हणाले की पौड गावामध्ये तुझं कुठे आश्रम आहे. सो मी त्यांना सांगितलं, तर ते म्हणाले की तू आपलं एक रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्टमध्ये जर तुला काही चालू करता आलं तर बघ म्हणून. तेव्हा म्हटलं मी काका 8 दिवसापूर्वी मी एका त्या साईडला 2 व्हीलर घेऊन निघाले होते आणि लाकडी छत्रीसारखं बांधकाम होतं, अशी एक रिसॉर्ट आहे, त्याच्याही पुढे तुमचं आहे का. तर सडनली ते म्हणाले की अगं तेच आपलं आहे. आणि तो ॲक्सिडेंट एकदम जुळून आला. त्यांना म्हटलं काका पण रिसॉर्ट खूप मोठं दिसत होतं, त्याचं डिपॉझिट वगैरे खूप जास्त असेल आणि डिपॉझिट मी एवढं जास्त भरू शकणार नाही. तर ते म्हणाले चावी घ्यायला ये तू ऑफिसवरती, तू आधी बघून घे आणि मग त्याच्यानंतर आपण पुढच्या गोष्टी बोलूयात. त्यावेळेस मी चावी घेतली आणि जेव्हा वृद्धाश्रमाच्या दृष्टिकोनातून ही जागा बघितली तेव्हा भरपूर इथे अडचणी होत्या आणि ते खूप मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी. पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन नव्हतं, टॅक्स पेंडिंग असल्यामुळं ते कनेक्शन मला मिळणार नव्हतं, मीटर काढलेला होता, 2 वर्ष जागा पडून असल्यामुळं गवत भरपूर वाढलेलं होतं, उंदरांनी वायरी कुरतडलेल्या होत्या. आणि तेव्हा खरं तर माझी मेंटॅलिटी अशी होती की आणि तेव्हा लिटरली कोणाचं डोनेशन हा प्रकारच नव्हता आणि माझी मेंटॅलिटी अशी की आपण मागायचं कोणाकडे, मागितलं तर लोक म्हणतील हिची पात्रता नव्हती तर हिने कशाला वृद्धाश्रम चालू केलं. सो मी माझं जे काही सेविंग्स होतं, मुलींची जी FD होती, माझं सोनं नाणं किरकोळ जे काही होतं ते मी सगळं मोडलं आणि ह्या प्रॉपर्टीमध्ये ते सगळं खर्च केलं. मी संग्राम थोपटेंपर्यंत माझे अर्ज वगैरे दिले होते पिण्याच्या पाण्याचं वगैरे, आणि ते पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन आपण घेतलं. क्रेडिट बेसिसवरती मी बेड्स घेतले, कारण ती जागा सोडायच्या वेळेस मला इथे
चमच्यापासून सगळं नवीन सेटअप उभा करायचा होता. पण त्याच्यातही मी हार मानली नाही आणि ते सगळं पुढे पुढे चालवत आले आणि सगळं पणाला लावूनसुद्धा मी 4 लाखाला कर्जबाजारी झाले होते. इथे आवर्जून मला एका व्यक्तीचं नाव घेऊशी वाटेल आणि मी ते अभिमानाने घेईल, कारण माझ्या स्वामींच्या नंतर जी जागा माझ्या लाईफमध्ये जी असेल ती डॉक्टर अभिजित सोनवणेंची आहे. कारण तो माणूस खरंच स्वामींच्या रूपात माझ्या लाईफमध्ये तो त्यावेळेस उभा राहिला. जेव्हा मी 4 लाखाला कर्जबाजारी झाले होते आणि तेव्हा परत शून्यावरती पोचलो की काय आपण, कारण एकटेपणा घालवण्यासाठी आपण वृद्धाश्रम चालू केलं. पण जेव्हा वृद्धाश्रम चालू केलं तेव्हा मी विनाशुल्क 25 ते 30 लोकांचा सांभाळ करत होते आणि 25-30 लोक आपल्या जबाबदारीवरती इथे आहेत. आणि तेव्हा लिटरली म्हणजे काय करू आणि काय नाही, क्रेडिट बेसिस तर खूप वाढलेले होते, दुकानांची देणीदारी वाढलेली होती, देणेदारे गेटपर्यंत येण्यापर्यंत त्यांचे पेशन्स संपले होते आणि आज देते उद्या देते उद्या देते परवा देते असं करून खोटारडी बाई त्यांच्या नजरेमध्ये मी ठरत गेले होते. आणि डॉक्टर अभिजित सोनवणे हे भिक्षुकांचे डॉक्टर आहेत. त्यांचं काम मी फेसबुकवरती फक्त फॉलो करत होते, बघत होते आणि खूप जास्त मी त्यावेळेस असं वाटत होतं की यार अशी पण व्यक्ती असतात की ते व्यक्ती इथपर्यंत पण होऊन करतात, तर आपण खचून नको जाऊया. आणि तेव्हा डोक्यामध्ये काहीच असं इंटेन्शन नव्हतं. मी जवळपास त्यांना 8 महिने फॉलो करत असताना मेसेंजरवरती मी मेसेज करायचे, दादा मला एकदा तुम्हाला भेटायचं आहे. आणि तेच कंटाळून म्हटले असावेत त्या दिवशी की ये बाई एकदाची भेटायला. आणि त्या दिवशी मी गेले आणि तेव्हा मी खरंच फ्रस्ट्रेट होते आणि स्वामी निवास बंद करून टाकते असं माझं मेंटॅलिटी झाली होती. आणि तेव्हा मी त्यांच्याशी भेटले, त्यांचं काम मी बघितलं. ते डॉक्टर असूनसुद्धा रस्त्यावरती बसून ते भिक्षुकांचे सगळी ट्रीटमेंट करत होते. लिटरली जखमेमधल्या आळ्या ते हाताने काढताना मी पाहिले आणि म्हटलं हा माणूस करू शकतो तर आपण करू शकतो. म्हणजे एक मोटिवेशनल थोडंसं त्यांच्याकडून मला इनपुट मिळाला. आणि त्यांचं काम सगळं संपल्यावरती त्यांनी मला प्रश्न विचारला. तो प्रश्न विचारणारा माणूस तो पहिलाच असावा की तुझी संस्था तू चालवती कशी, एवढे जर तू विनाशुल्क सांभाळती तर तुला कुठून डोनेशन मिळतं का किंवा काय मिळतं का असं त्यांनी विचारलं. त्यावेळेस मला खूप रडू आलं आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं, दादा आत्तापर्यंत तर कोणाचंच डोनेशन नाही, कोणाचीच मदत नाही. आणि मेंटॅलिटी माझी मी त्यांना सांगितली की त्या सिच्युएशनमध्ये मी काय विचार करत होते, लोकांना आपण मागायचं कसं, लोक काय म्हणतील किंवा काय मला ठरवतील, हे मी त्यांना तिथे व्यक्त झाले. त्यांनी खूप छान मला मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनामधून त्यांनी मला 2-3 वाक्य अशी सांगितली की हे बघ, जेव्हा आपण समाजसेवा करतो त्यावेळेस समाजासमोर ते मांडणं खूप गरजेचं असतं आणि जोपर्यंत आपण समाजाकडून घेत नाही तोपर्यंत आपल्याला म्हणजे सोशल वर्क आपण करू शकत नाही, कारण एका व्यक्तीचं हे काम नाही. मी त्यांच्याकडून खूप पॉझिटिव्हली त्या गोष्टी स्वतःमध्ये हे केल्या, मिनवल्या. आणि तेव्हा मी पॉझिटिव्हली तिथून निघाले आणि ते मला म्हणाले की मी माझ्या परीने पण प्रयत्न करतो. त्यांचं जी पोस्ट होती ती मला त्यावेळेस खरंच माहिती नव्हती की त्यांच्या एका शब्दावरती लोक एवढ्यापर्यंत मला सपोर्ट करतील किंवा काय. मी तिथून निघाले आणि 2 दिवस गेले, मी माझ्या टेन्शनमध्येच होते. ब्लूटूथ कानात घालून मी तिकडून वारजेमधून निघाले आणि एका अननोन पर्सनचा मला फोन आला. म्हणाले दादानी माझ्या नावावरती एक लेख लिहिला होता आपलं माणूस म्हणून, त्या लेखमधून लोकांचे कॉल्स चालू झाले होते. पहिला फोन मला अजूनही आठवते, 8:45 वाजता आला होता, अननोन पर्सनचा फोन. आणि फोन उचलला, मला तिकडून असं रिप्लाय आला की डॉक्टर अभिजित सोनवणेंच्या लेखामध्ये तुमचं नाव वाचलं आहे मी, तर मला तुम्हाला आर्थिक मदत द्यायची आहे आणि तुमच्या बँकेचे डिटेल्स पाठवा म्हणून. तो एक फोन. त्यांना म्हटलं ड्रायव्हिंग करते मी, तासाभरामध्ये तुम्हाला मी पाठवते. मला असं वाटलं हां ठीक आहे, बोलले असतील एखादे 2 व्यक्ती हे करतील. त्या ट्रॅव्हलिंगमध्ये जवळपास 1 तास मी ट्रॅव्हलिंगला मला लागायचा. त्या 1 तासामध्ये 2रा फोन, 3रा फोन, 10वा फोन, 12वा फोन. तो लेख काय लिहिलाय हे वाचण्यासाठी मला रात्री 11:15 वाजले होते. आणि त्या डॉक्टरांना मी 11:15ला तो फोन होता. मला अजूनही तो दिवस आठवला की अंगाला शहारे उठतात. आणि मी 10 मिनटं जवळपास दादांच्या फोनवरती रडतच होते. आणि तेव्हा असं वाटलं मला कुठेतरी की स्वामी माझ्यापर्यंत पोचू शकले नव्हते, पण ते डॉक्टर अभिजित सोनवणेंच्या रूपामध्ये माझ्यापर्यंत पोचले. आणि जवळपास 1.25 महिन्यामध्ये माझं
जे काही मी कर्जबाजारी 4 लाखाला झालते ते निम्म अर्ध तरी म्हणजे 50 ते 60% तरी लोन माझं फिटलं होतं. आणि त्यांच्यामुळेच मी आज समाजापुढे म्हणजे इव्हन तुमच्यासमोरसुद्धा मी व्यक्त होतीये आणि सगळ्या गोष्टी बेधडकपणे मी मांडू शकते. आत्तापर्यंत बरेच असे व्यक्ती आहेत की त्यांच्या थ्रू आपल्याला कनेक्ट झालेत. पण तोच प्रामाणिकपणा किंवा माझं प्रामाणिकपणाचं काम मी आत्तापर्यंत जपलंय. आणि बेसिकली दादाचा सुद्धा मला स्वतःहून फोन आला आहे. त्यांनी जवळपास 500 ते 600 संस्थांना मदत केलेल्या आहेत. पण दादाचा मला त्याच्यातून मला फोन आलेत की तुझ्या बाबतीत मला लोकांचे फीडबॅक आलेत की आमची यावेळेसची मदत योग्य त्या ठिकाणी गेलेली आहे. आणि दादाची जवळपास 20 लोक आपल्याकडे आहेत. आणि आपण नुसतंच पालकांचा सांभाळ आपण इथं करत नाही आहोत. काही पालक जे चालते फिरते आहेत, जे ॲक्टिव्ह आहेत, ज्यांनी त्यांचं तरुणपण एखाद्या फील्डमध्ये घालवलेलं आहे, त्यांना आपण थोडंसं पायावरती उभं करण्याचा पण प्रयत्न करतो आहे. व्यवसाय किंवा इन्कम सोर्स हा इंटेन्शन नसून त्यांना कुठेतरी भावना निर्माण व्हावी की आपण कोणाच्या जीवावरती जगत नाही आहोत, कोणावरती आपण ओझं नाही आहोत. आपण मी मगाशी सांगितलं की आपण डोनेशनमध्ये जुने कपडे घेतो, जुन्या साड्या घेतो. टेलरिंगच्या आपल्याकडे शिवणकामाच्या मशीन्स आहेत ज्या की काही 2-3 बाबा होते ज्यांना शिवणकामामध्ये इंटरेस्ट होता किंवा त्यांचं आयुष्य गेलं होतं शिवणकामामध्ये. मग आपण त्या कॉटनच्या साड्यांच्या पिशव्या शिवतो. आणि मग त्यानंतर आपण एक तोफखान्याच्या तिथं अंध नवरा बायको आहेत त्यांना त्या पिशव्या देतो. त्या 10 रुपयाला विकल्या जातात. 10 रुपयाला विकला की त्या 5 रुपये तुम्हाला ठेवा म्हणते, 5 रुपये आपल्याकडे. म्हणजे शिवतात त्या काकांना आपण 3 रुपये देतो, 2 रुपये आपण संस्थेला देतो, संस्थेमध्ये जमा करतो. खूप जास्त इन्कम होता अशातला भाग नाही आहे. पण फक्त आणि फक्त त्यांचा कुठंतरी वेळ जावा, त्यांचं म्हणजे आपण म्हणतो ना खाली दिमाग शैतान का घर, तर त्यांना कुठेतरी भावना निर्माण व्हावी की आपण काहीतरी करतोय संस्थेसाठी. एक आचारी बाबा होते त्यांना आपण आश्रमाच्या बाहेर स्नॅक सेंटर चालवायला दिलं होतं, म्हणजे चालू करून दिलं होतं. तिथं मी स्पॉन्सरशिप घेऊनच 25-30 हजार रुपये खर्च करून आपण शेड बांधला. आधाराची चूल म्हणून आपण ते स्नॅक सेंटर चालवलं होतं. पावसाळ्यामध्ये छान कांदा भजी, परत चहा, पिठलं भाकरी आपण असं तिथे देत होतो. 2,500 ते 3,000 रुपये छान गल्ला यायचा. ते कुठेतरी हे व्हायचे. वेटरचं काम 2 आजोबा करत होते. ते तिघं मिळून त्यांनी ते स्नॅक सेंटर चालवलं. इंटेन्शन वेगळं दुसरं काहीच नाही. फक्त आपण कोणाच्या तरी खांद्यावरती आपण ओझं नाही बनलेलो आहे, आपण काहीतरी करतोय आणि म्हणून आपल्याला हे सांभाळ करतायत असं. त्यांच्या इतर ॲक्टिव्हिटीज काय असतात? इतर ॲक्टिव्हिटीज आपण आता बाहेर तुम्ही पाहिलं असेल की मोकळी जागा भरपूर आहे, तिथे वाफे केलेले आहेत. त्या वाफ्यांमध्ये आपण रोपं लावलेली आहेत. त्या प्रत्येकाला असा एक वाफा आपण दिलेला आहे. त्या वाफ्यामध्ये काही ना काहीतरी कोणती तरी रोपं लावून तिथली गवतं काढणं, त्यांना पाणी देणं, हा प्रत्येक आजी आजोबांना आपण वाफा दिलेला आहे जेणेकरून त्यांचाही वेळ तेथे जावं. आणि बाकीच्या तर ॲक्टिव्हिटी आहेतच, जे योगा आहे, मेडिटेशन आहे. परत इतर वेळी काही आपण 4 वाजता सगळेजण जमल्यावरती भगवद्गीता पठण आपण घेतो. परत संध्याकाळचं पण एक शेकोटी वगैरे होती, त्याच्यामध्ये गप्पा टप्पा मारतात किंवा एखादा टॉपिक कोणाला तरी दिला जातो, त्या टॉपिकवरती चर्चा होती असं. आणि मिळून मिसळून सगळेजण राहतात. आणि फक्त मी मगाशी म्हणालं की डॉक्टर अभिजित सोनवणेंचा हा खूप मोठा वाटा आहे, कारण त्यांनी मला खूप सारी लोक, खूप डोनर जॉईन करून दिलेत. आता भरपूर नावं आहेत. मोहिते काकू आहेत, परत एक जितेंद्र लोढा सर आहेत, त्याच्यानंतर एक गोसावी काका आहेत, असे बरेच आहे. सोनगिरे काका आहेत. पाध्ये बाबा माझा तो मुलगीसारखं मला मानतो. त्याने तर आत्ता मला 4 व्हीलर गिफ्ट केली आहे, कारण त्यानेच माझं स्ट्रगल सगळं बघितलं आत्ता 2 व्हीलरचं. माझी पात्रता तर नव्हतीच बिलकुल. मी तर मारुती 800 घेण्याची सुद्धा माझी पात्रता नव्हती, पण त्याने मला 5 लाखाची आत्ता गाडी दिली. तर असे बरेच आहेत. पानट काका आहेत. म्हणजे आज मी जे काही उभी आहे ते खरं तर समाजाच्या खांद्यावरतीच उभी आहे, नाहीतर मी एकटी तर शून्यच आहे. आत्ता तुम्ही जे सांगितलं त्याच्यामधून हे नक्कीच लक्षात आलं की एकट्या व्यक्तीचं हे काम नाही आहे. आणि तरीही तुम्ही एकट्या लहान वयामध्ये असताना एवढं सगळं विश्व उभं केलं आहे आणि अजूनही हे इतक्या खंबीरपणे तुम्ही पुढे चालवताय, नेताय. पण मला असं वाटतं की तुम्ही
जेव्हा लहान होतात एक अजूनही आपण भारतामध्ये राहतो आणि महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन दुर्दैवाने आपला अजूनही थोडा वेगळा आहे. तर तुम्हाला या बाबतीत काही अडचणी आल्या का? मग अशी तुम्ही याबद्दल मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. अडचणी तर भरपूर आल्या, कारण मी आत्तापर्यंतच्या माझ्या सिंगल मदर पॅरेंट्सच्या रिलेटेड जे सिंगल बाई ही ऑफर असते थोडक्यात, तर ह्या गोष्टीचा खूप अनुभव वेगळ्या रीतीने घेतलेला आहे. बऱ्याच अडचणी म्हणजे मी जेव्हा काय म्हणता येईल, जेव्हा सेपरेट राहत होते, नवरासोबत नव्हता, रात्रीचे दरवाजा ठोकवून येणं किंवा काय, म्हणजे असे बरेच त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून सुद्धा मी खंबीरपणाने उभं राहून हे सगळं केलं आहे. आणि माझं कुठंतरी तो एकटेपणा किंवा एक अस्तित्व जे म्हणतो ना आपण, ते अस्तित्व मला कुठेतरी निर्माण करायचं होतं, की एकट्या बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन मला बदलायचा होता. म्हणजे आता मी हे बोलू की नको मला नाही कळत आहे, पण जर एखादी बाई नवऱ्यासोबत राहत असेल तर ती एकदम पतिव्रता असते किंवा सती सावित्री असते, एकदम छान असते. मग तिने बाहेर कितीही अफेअर्स करो, कितीही काही करो, सगळ्या गोष्टी असतात. पण एकटी बाई ती किती स्ट्रगल करते, किती कोणत्या अडचणींमधून ती जाते किंवा किती खऱ्यापणाने ती प्रत्येक नातं हे करत असते. पण प्रत्येक नात्यांमध्ये तिला जर ठेचच मिळत असतील तर त्या बाईचाच दोष. म्हणजे हे मला मी खूप अनुभवलं आहे. आणि मी माझी वृत्ती मदत करण्याची किंवा नातेसंबंध जपण्याची हे मी नाही सोडत. कारण मी एकच म्हणजे सॉरी आश्रम चालवताना सुद्धा मी मगाशी म्हटलं होतं की मी प्रत्येकाला मदत करते, स्वतःच्या पायावरती उभं करण्याचा प्रयत्न करते. माझा स्टाफ मला म्हणतो, मॅडम तुम्ही आता तो मागचा फसवून गेला ज्याला स्नॅक सेंटर हे केलं, कारण ते लोक रस्त्यावरती राहणारे असतात, त्यांना ऑब्वियस ड्रिंक वगैरेचं व्यसन असतं. थोडा दिवस राहतात, नंतर माझ्याशीच खोटं बोलणं आणि सॉरी शांत व्हा, मग कंटिन्यू करू. ज्यांना मी स्वतःच्या पायावरती उभं करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनीच नंतर थोड्या दिवस व्यवस्थित वागलेत आणि नंतर त्याच गल्ल्यातून पैसे चोर आणि मग मागून जा, मी मागे कॅमेरे लावले की मग इकडून जा. म्हणजे दारू पिण्यासाठी तुम्ही आणि मी खूप समजून सांगण्याचा त्यांना प्रयत्न करायची, तुम्ही माझ्याशी खोटं नाही बोलत आहे, तुम्ही स्वतःला फसवताय, पण तुम्ही त्याच पैशांची तुम्ही दूध प्या ना, तुम्ही स्वतःच्यासाठी. म्हणजे खूप मी बेंबीच्या देठापासून मी समजवण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्यातून समोरचा व्यक्ती काय घेतोय हे त्याच्यावरती डिपेंड करतं. मला माझे स्टाफ म्हणजे इव्हन प्रशांत दादा आहे, माझी स्वयंपाकवाली मावशी आहे, त्या मला कित्येक वेळा म्हणतात की म्हणे ताई आता बास करा, तुम्ही नका करू. म्हणजे आम्ही जवळून बघतोय आम्ही की तुम्ही कितीतरी मदत करताय आणि तुमचा फायदा घेऊन लोक जात आहेत, आम्हाला ते बघवत नाही वगैरे वगैरे असं बोलत असतात. पण मी एक जवळपास मी काहीतरी 9वी-10वीला असेल आणि त्यावेळेस मी एक गोष्ट वाचली होती. एक पुजारी असतो, तो पाण्यामध्ये तिथे आंघोळ करत असतो आणि तिथून बाहेर येत असतो आणि बाहेर आल्यावरती त्याच्या पायाला एक विंचू डंक मारतो. तर तो पुजारी त्या विंचूला घेऊन परत असा ज्या ठिकाणी तो विंचू असतो तिथे सोडतो. परत सेकंड दिवशी तीच सेम क्रिया होते. तो आंघोळ करतो, तो बाहेर येतो आणि तो विंचू तिकडून येतो आणि तो त्याला डंक मारतो आणि परत पुजारी त्याला उचलून परत त्याच ठिकाणी सोडतो. असं चौथ्यांदा होतं. 4 दिवस ते चालत असतं आणि ही क्रिया एक तिसरा पर्सन ते बघत असतो. तो माणूस त्या पुजाऱ्यांना विचारतो की पुजारी बाबा, जर तो तुम्हाला चावतोय तर तुम्ही परत त्याला तिथून म्हणजे त्याच्या जागीच का नेऊन सोडताय, तुम्ही मारून का नाही टाकत आहेत म्हणून त्यांना. तर तो म्हणाला, मी जर त्याला एवढं प्रामाणिकपणाने त्याला अगदी मायाने प्रेमाने मी त्याला सोडतोय, तो त्याची वृत्ती सोडत नाहीये, तर मी माझी वृत्ती चांगुलपणाची का सोडू. तसंच आहे, मी ह्यांना सांगत असते की जर ते माझ्याशी फ्रॉड करतायत किंवा माझ्याशी असं काही तुसड्यासारखी वागणूक देतायत किंवा त्यांना त्या गोष्टीची कदर नाहीये, पण मी माझे कर्म चांगले आहेत हे स्वामी कुठे ना कुठेतरी माझी नोंद होत असेल
आणि बेसिकली पहिलं ज्यावेळेस मी माझ्यासाठी लाईफ जगत होते त्यावेळेस मी स्वामींसमोर कितीतरी असं मी म्हणायची की माझ्या मुलींचं चांगलं होऊ दे. बेसिकली आपण सगळेच म्हणतो माझं चांगलं होऊ दे, माझ्या मुलींचं चांगलं होऊ दे, आम्हाला चांगलं आयुष्य लाभू दे, पण कधी माझ्या पदरामध्ये सुख नव्हतं. आत्ताच्या कंडिशनमध्ये मी खूप महान आहे असं मला दाखवायचं नाही आहे अजिबात, पण मला आत्ता कोणतीही गोष्ट मागायची गरज लागत नाही. माझ्या पदरात ॲटोमॅटिकली ते सगळ्या गोष्टी पडत जातात. संस्था चालवत असताना सुद्धा जे व्हिजिटर्स येतात आपल्या संस्थेमध्ये ते कित्येक वेळा मला म्हणतात, मॅडम तुम्ही एवढं विनाशुल्क सांभाळता, 50,000 रुपये भाडं तुम्ही ह्या जागेचं भरता कसं? आणि हा प्रश्न, हा क्वेश्चन मार्क मलाही आहे की मी कशी भरते. पण ॲटोमॅटिकली ते तेवढे भाड्याची अमाऊंट त्या अकाउंटला, संस्थेच्या अकाउंटला जमा असते. जे कोणी किरकोळ डोनेशन देतं, 500 रुपये देतं, कोणी 1000 रुपये देतं, काय देतं. आपली संस्था आत्ता ATG अंडर आत्ता हे झालेली आहे, त्याचं सर्टिफिकेट आपल्याला मिळालं आहे. आणि रेशनिंगचे तांदूळ वापरा, रेशनिंगचे गहू वापरा. ते खराब आहेत असं नाही मला म्हणायचं आहे, पण ते वापरा असं म्हटलं जातं किंवा सांगितलं जातं, तो सल्ला दिला जातो. पण त्यांच्या नशिबाने अन्नधान्याच्या ज्यावेळेस डोनेशन येतात तेव्हा इंद्रायणीचे कट्टे, कोलमचे कट्टे त्या धान्यांमध्ये येतात. तर त्यांना रेशनिंगचे तांदूळ मी का खाऊ घालू असं मला कुठेतरी वाटतं, कारण त्यांच्या नशीब इतकं जोरावरती आहे की माझ्या मुलींना सुद्धा मी 1000 वेळा विचार करते की काहीतरी घ्यायचं म्हटलं तर मला ते 100 रुपये घालू की नको, काय करू की नको, असा मी प्रश्न करतो, म्हणजे मनामध्ये पडतो. पण माझ्या पालकांचं नशीब खूप चांगलं आहे इथे, आणि सगळ्यांना इथे व्यवस्थित हे असतं. कधीतरी असं वाटतं की म्हणजे काही जण माझे स्टाफच म्हणतात कधी कधी पैशांची खूप, म्हणजे 10 रुपये सुद्धा माझ्याकडे नसतात, आणि त्यावेळेस किराणाचं कधी तुटवडा असा कधीच जाणवत नाही आपल्याला. माझी स्वयंपाकवाली मावशी म्हणते, मॅडम तुमचं आत्ता पैशांची जर तारंबळ असेल तर आपण नुसतं वरण भात देऊया, खिचडी भात, पण तशी वेळच कधी येऊ देत नाहीत. आणि स्वामीच आहेत, स्वामी पाठीशी आहेत, म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत असं. खूपच छान ताई तुमचं स्ट्रगल, आणि खूपच तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या थँक्यू. काम तुम्ही जे काही करताय ते अगदीच उल्लेखनीय आहे. आणि न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश देणारी अशी एवढी मोठी नाही आहे मी, पण अनुभवातून सांगते फक्त. जे कोणी आजी आजोबा इथे आपल्याकडे आहेत, पालक आहेत, प्रत्येकाचे कोणी ना कोणीतरी पालक असतात. पण जसे आपण लहान असल्यावरती जसं हट्टीपणा किंवा जे काही आपण त्रास देतो आईवडिलांना, प्रत्येकजण त्रास देतोच, पण आपले आईवडील आपल्याला तुसड्यासारखी वागणूक देत नाहीत किंवा टाकून देणं किंवा सोडून देणं हे नसतं. जसं त्यांनी आपल्याला बालपणामध्ये सांभाळलेलं असतं, समजून घेतलेलं असतं, तसंच जर वृद्ध होताना जर आपण त्यांना थोडंसं समजून घेतलं तर नक्कीच महाराष्ट्रातली वृद्धाश्रमं बंद होतील. एक छोटासा प्रयत्न करायला काय हरकत आहे. नुसतं 4 दिवस सोशल वर्कसाठी आपण एखाद्या आश्रमात जातो, भेट देतो, त्या आजी आजोबांचं मनोगत हे करतो, टाईम तिथे वेळ घालवतो. पण हीच जर सुरुवात आपण आपल्या फॅमिलीतून, आपल्या घरातून जर केली, प्रत्येकाशी चांगलं वागणं, प्रत्येकाची बाजू समजून घेणं, हे जर आपण केलं तर नक्कीच वृद्धाश्रमं, अनाथाश्रमं हे सगळे बंद होतील असं कुठेतरी वाटतं मला. आपलं स्वामी निवास वृद्धाश्रम हे अकोले गाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे एवढाच पोस्टल ॲड्रेस आहे. पण मी तरी अजून थोडंसं फोडून सांगते. मेन पौडगावची तहसीलदार कचेरी आहे, तिथून 3 किलोमीटर पुढे अगदी रोड टच आहे, अकोले गाव म्हणून एक गाव आहे. तिथे सह्याद्री रिसॉर्ट पहिलं जुनं खूप फेमस होतं ते, आणि ते बंद पडलेलं आहे. ते आपण आता वृद्धाश्रमाच्या बेसिसवरती आपण आता चालवायला घेतलं आहे. बाहेर मोठा बोर्ड लावलेला आहे, आणि नक्की अवश्य भेट द्या. आणि भेट देताना मात्र मला किंवा डायरेक्ट या, म्हणजे मी तर म्हणेल अलर्ट करून फोन करून आम्ही येतोय म्हणून सांगू नका. हे प्रत्येक वेळेस मी सांगत असते. मागे पण जे 2 इंटरव्ह्यू माझे झाले त्याच्यावरती पण मी बेधडकपणाने सांगितलं आहे, कारण ज्यावेळेस आपण अलर्ट करतो त्यावेळेस अगदी आज्यांच्या डोक्याला तेल, वेणी, फणी आवरून वगैरे लाईनीमध्ये बसवलेलं असतं. जेव्हा आपण अचानक भेट देतो तेव्हा संस्थेमध्ये काय काम चालतं ते आपल्याला खूप ट्रान्सपरन्सीने कळतं जेव्हा आपण अचानक भेट देतो. स्पेशली मी स्वतः हे
काय म्हणतात आपल्या वागणुकीमधून आणते. मी कधीच स्टाफला अलर्ट करत नाही मी येते म्हणून. मी डायरेक्ट कधी दुपार, कधी सकाळ, कधी संध्याकाळ, रात्रीच्या 11 वाजता सुद्धा मी धाड पाडलेली आहे. आणि तसंच तुम्ही पण करा, त्याच वेळेस कळेल की स्वामी निवासमध्ये नक्की खरं काय काम चालतं. आणि नक्की अवश्य भेट द्या, एवढंच सांगेन मी. ताई, तुमचा मौल्यवान वेळ आज तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज अनकट कडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांचे पण खूप खूप आभार. जेणेकरून मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जिथे मी पोचू शकत नाही तिथे त्या लोकांपर्यंत मी पोचेन. आणि नक्कीच अजून बऱ्यापैकी समाजाची मदत आपल्या संस्थेला येईल आणि इन फ्युचर संस्था पण आपली खूप मोठी होईल. मला खरं तर संस्था मोठी नाही करायची आहे, सेवा मोठी करायची आहे आपली. आणि त्याच्यामध्ये समाजाच्या खांद्यावरतीच मी उभी आहे. आणि असा सपोर्ट त्यांचा राहावा आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पण मी लोकांपर्यंत पोचावं, ही त्याच्याबद्दल मी तुमच्या टीमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करते. थँक्यू.